नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर दुपारी 3च्या बातम्या. आपल्या सगळ्यांचं स्वागत. एक मोठी बातमी आहे ते ठाणेकरांच्या आणि मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाची, ती म्हणजे मुंबई मेट्रो मार्ग क्रमांक 4A आता कासारबडवली ते गायमुख हा जो मार्ग आहे तो मेट्रो प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मंजुरी देण्यात आली आहे. आधी हा मेट्रो मार्ग फक्त कासारबडवलीपर्यंत होता, पण आता वडाळा भक्ती पार्क ते ठाणे गायमुख अशी थेट मेट्रो असणार आहे. एकूण हा मार्ग आता 32 किलोमीटरचा असेल आणि त्यात एकूण 33 स्थानकं असतील. स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. स्वाती, काय आणखीन माहिती आहे? मिलिंद, खरं तर ही जी मेट्रो आहे वडाळा, घाटकोपर, ठाणे, मुलुंड आणि ठाणे कासारवडवली ही साधारणतः एक 32.5 किलोमीटरची आहे. याचा पुढचा जो टप्पा आहे कासारवडवली ते गायमुख असा जवळपास 3 किलोमीटरचा टप्पा जो आहे तो याच्यात आता वाढला जाणार आहे. आज कॅबिनेटच्या मंजुरीनंतर या कामाला सुरुवात होईल. याच्यामध्ये जी 32 स्टेशन आहेत त्याच्यामध्ये आणखी 2 स्टेशनची भर पडली, म्हणजे एकूण 34 स्टेशन झाले. तर या रेल्वेचा जो काही मेट्रोचा जो पूर्ण टप्पा आहे तो साधारणतः 35 किलोमीटर पर्यंत गेलेला आहे आणि साधारणतः 2022 मध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. विशेष काय आहे की साधारणतः हा जो टप्पा होता तो फक्त कासारवडवली पर्यंत होता, त्यामुळे गायमुख पर्यंत जाणाऱ्या लोकांना याचा फायदा होणार नव्हता. त्यांना शेवटी तिथे उतरून पुढे बसने किंवा मग रिक्षाने प्रवास करण्याची गरज पडली असती. पण आता याला जी मंजुरी मिळाली त्याच्यानंतर 1.5 लाख प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. मिलिंद. स्वाती, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. त्यामुळे आता मेट्रो जी वडाळ्याहून निघणार ती आता आणखीन 3 किलोमीटरनं त्याला वाढायला मंजुरी देण्यात आली. राजकीय नेत्यांवरील जीवनपटांचं जणू सध्या पेवच फुटलंय. काल शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सिनेमाचं ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर आज माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आधारित द एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लॉन्च झाला. मनमोहन सिंह यांचे माजी मीडिया ॲडव्हायझर संजय बारू यांच्या पुस्तकावर आधारित या सिनेमात डॉक्टर मनमोहन सिंग यांची भूमिका केली. ती ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी. यामध्ये संजय बारू यांची भूमिका केली आहे ती अभिनेता अक्षय खन्नानं. कर्तव्यों का शुद्ध अंतःकरण से निर्वहन करूंगा. 100 करोड़ की आबादी. अशा प्रकारे एकापाठोपाठ एक काल बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरचा ट्रेलर, चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर आता माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जीवनावरचा जो पिक्चर लवकरच येणार आहे त्याचा ट्रेलर रिलीज झालाय. प्राइम मिनिस्टर को क्या करना है, ये द एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर अशा प्रकारचं नाव असणार आहे या चित्रपटाचं आणि त्याचा ट्रेलर लॉन्च झाला. स्वाभाविकपणे आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कदाचित आणखीन काही असे बायोपिक येतात का आणि त्यात कशा प्रकारे वास्तव कहाणीला रंगवलं जातं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल. अमेय तिरोडकर आपल्यासोबत आहेत. अमेय चुंबळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अमेय, काय वैशिष्ट्य आहे या ट्रेलरचं? मिलिंद, आपण जर का बघितलं तर हा पिक्चरची जी स्क्रिप्ट जी आहे ती स्वतंत्रपणे लिहिलेली गेलेली नाही. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की संजय बारू जे मनमोहन सिंग यांच्या पहिल्या कार्यकाळात पहिल्या 4 वर्षात ते त्यांचे मीडिया सल्लागार होते, त्यांनी जे पुस्तक लिहिलं द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर, त्या पुस्तकावरून ह्या चित्रपटाची स्क्रिप्ट देण्यात आली आहे. आणि पुस्तकामध्ये मनमोहन सिंग यांची बाजू ही खूप अधिक ह्याच्यामध्ये घेण्यात आलेली आहे. आणि गांधी घराणं म्हणजे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी मनमोहन सिंग यांना कधी स्वतंत्रपणे कामच करू दिलं नाही आणि अनेकशा धोरणांमध्ये ते लुडबुड करायचे, असा एकंदर या पुस्तकाचा सूर आहे. आणि म्हणूनच या ट्रेलरमध्ये पण आपल्याला ते दिसतंय की न्यूक्लिअर डील असो किंवा काश्मीरचा प्रश्न असो किंवा दहशतवाद असो, ह्याच्यामध्ये सोनिया गांधी या मनमोहन सिंग यांच्या कामामध्ये अडथळा आणतायत किंवा टीका करतायत, किंवा तुम्ही जर का हे असे निर्णय घेतले तर राहुल गांधी पुढे पंतप्रधान कसे होणार, अशा अर्थाचे डायलॉग या ट्रेलरमध्ये आहेत. आणि त्याच्यामुळे 11 जानेवारी रिलीज डेट सांगण्यात येते. पण आता काँग्रेस पक्ष याच्यावर काय भूमिका घेतो आणि सेन्सॉरमध्ये हा चित्रपट पास होतो का, आता ते पाहावं लागेल. अमेय, अजून काँग्रेस पक्षाची काही प्रतिक्रिया आली याच्यावर? नाही, अजून काँग्रेसकडून तरी काही प्रतिक्रिया आलेली नाही, कारण हा ट्रेलर युट्यूबवर रिलीज होऊनच आतापर्यंत फक्त 32 मिनिटं झालेली आहेत. आणि जर का आपण बघितलं की एक 4 महिन्यामध्ये लोकसभा निवडणुका आहेत आणि त्याच्यावर आणि त्या पार्श्वभूमीवर गांधी घराण्यावर इतकी सडकून टीका आणि इतकी जाहीर टीका करणारा हा ट्रेलर आला आणि आता चित्रपटात काय ते बघावं लागेल. आणि ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो की हे जे
पुस्तक आहे ते मराठी, इंग्रजी, हिंदी या सगळ्या भाषांमध्ये आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये लेखकांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांची बाजू घेऊन त्यांना काम करण्यात कसा व्यत्यय आणला जायचा किंवा त्यांच्या मार्गात त्यांच्याच पक्षांच्या नेत्यांकडून कसे अडथळे आणले जायचे ह्याच्यावर खूप जास्त भर दिलेला आहे. आणि जे हे लेखक आहेत संजय बारू, ते आधी खूप मोठे आणि ज्येष्ठ पत्रकार होते. मग ते सिंगापूरमध्ये अध्ययन करायला गेले आणि मग त्यांना मनमोहन सिंग यांच्या मीडिया सल्लागारपदी नेमण्यात आलं होतं आणि त्याच्यामुळे त्यांनी एक स्वतंत्रपणे किंवा एक तटस्थपणे मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळाकडे बघून मांडले. असं आपल्याला तुर्तास तरी म्हणायला हरकत नाही. प्रत्यक्ष चित्रपट अधिक पाहिल्यानंतर आपल्याला अधिक काही गोष्टी कळतील. आणि या सगळ्यात जसं आता अमेयने सांगितलं, काँग्रेस काय पद्धतीनं याकडे पाहते, कारण यात अनेकदा अशा प्रकारचे डायलॉग आहेत की ज्यात मनमोहन सिंग यांच्या कारभारात काँग्रेसचे तत्कालीन वरिष्ठ नेते अर्थात सोनिया गांधी, राहुल गांधी हे हस्तक्षेप करतायत, अशा प्रकारची वक्तव्य आहेत. पाहूयात काय पद्धतीनं याला रिस्पॉन्स मिळत होतो. पण काल बाळासाहेब ठाकरे आणि आज मनमोहन सिंग या दोन चित्रपटांचे 2 टीजर. मुझे तो डॉक्टर साहब